बाबा हा मला ती वेडेनाऱ्याची गोष्ट ती लय आवडली. त्याच्या समोर अजून काही आहे का? हो आहे ना. सांगा मला. मग काय झालं हा ते तिथून निघाले हा पुढे गेले. पुढे गेल्यावर घोडं पुढं पळतोय. पाटील मस्त आयटीत बसलाय आणि नाऱ्या पाठीमागं पळतोय. हा पळता 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 बरेच पुढे गेले. मग पुढे गेल्यावर पाटील म्हणे अरे नाऱ्या हे काय इथं नदी आहे म्हणे. असं कर आपल्या घोड्याला पाणी दाखवून ये म्हणे. हा बरं म्हणे मला. मग त्याने ते थांबवलं रोडवर. आणि मग नाऱ्यानं आपलं ते त्याचं ते लगाम असतो हा तो धरला आणि घेऊन गेला नदीवर. घेऊन गेला मी. हो नदीवर गेला हा आणि दूरूनच त्याला म्हणते घोड्या हा पाय ते पाणी. दुरूनच म्हटला तो. हो दुरूनच दिसतं का नाही तुला. त्या घोड्याने डोळे मिचमिचले आणि तिथूनच त्यानं वापस आणलं. पाटील म्हणे का रे नाऱ्या पाणी दाखवलं का म्हणे घोड्याला. हो म्हणे मालक त्याला दाखवलं म्हणे. अरे पण त्याचे पाय तर काही ओले नाही दिसत म्हणे. पाय कसे ओले होते मी दुरून दाखवलं त्याला पाणी. पाणी दाखवलं त्याला. अरे म्हणे दाखवणं म्हणजे काय तो नुसतं दाखवायचं नाही म्हणे. मग अरे पाणी पाजायचं म्हणे त्याला. बरं म्हणे त्याचे पाय ओले झाले पाहिजे. मग हे घेऊन गेलं ना दिवस. पुन्हा नेलं पुढं पुढं नेलं. ते घोडं पाणी पित होतं. यानं एक फटका मारला पाठीमागून ते घोडं गेलं पुढं. जसं पुढं गेलं हा तसंच घोडं फसलं घोड्या फसलं. चिखला. मग हे आलं पळत मालक मालक म्हणे काय घोडं कुठे. अहो घोडं फसलं ना म्हणे. मग मी पाणी दाखवायला गेलो म्हणे तो घोडं फसलं म्हणे चिखला. म्हणे मग आता मी इकडे तिकडे पाहिलं 2-4 मजूर होते ते गोळा केले आणि त्याला म्हणे गड्या आम्हाला मदत करू लागा म्हणे ते घोडं काढायचं म्हणे फसलेलं. बरं म्हणे मग ते चौकडून आले. आता काय धरायचं ते घोडं असं खाली 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 रुतत चाललं होतं चिखला. मग त्याच्या कान दिसत होते आणि पाठीमागे शेपूट होते. मग कोण शेपूट धरले कोण कान धरले. हा आणि जे ओढा 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 करता करता त्याचे कानच उठून आले. इकडे बाकीच्या शेपूट धरून ओढलं शेपूटच तुटून आलं. जाऊ द्या म्हणजे आता काय करता. खाली इकडे आले हा आणि बसले बोंबलत दोघे रस्त्यावर. अशी होती गोष्ट. कशी वाटली. एकदम भारी. ओके.